मागच्या भागामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत सिस्टीम ऑफ इरिगेशन मध्ये क्रॉस ड्रेनेज वर्क, म्हणजे जलसिंचनाच्या योजना राबविल्यानंतर त्या योजनेचं पाणी म्हणजे मुख्यतः करून जलसिंचनाचे जे साठे असतात, जलसिंचनाचे साठे कोणते मागच्या तासात आपण अभ्यासले. पहिले डॅम्स म्हणजे धरणे वेगवेगळ्या प्रकारचे, वेअर्स म्हणजे बंधारे वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेली, म्हणजे निसर्गतः उपलब्ध असलेल्या जलसिंचन पाण्यासाठ्याचा उपयोग करून ती योजना आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पुरवठा पोहोचवायचा असतो. ही पद्धत वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅनॉल सिस्टीम आपण राबवतो, ज्याला आपण चारी असं म्हणतो, शेतचारी. तर ह्या कॅनॉल पद्धतीप्रमाणे मुख्य धरणापासून किंवा बंधाऱ्यापासून ते पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत न्यावं लागतं. हे नेत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेनेजवर आडवे येतात. आता उदाहरण, कॅनॉल आपला निसर्गतः कसा तयार केला जातो हे आपण अभ्यासले की पाणी हे उताराच्या दिशेने वाहते, हा नैसर्गिक नियम तयार करून नैसर्गिक नियम विचारात घेऊन कॅनॉलची रचना केली जाते. मग प्रामुख्याने कॅनॉलची ही रचना शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचवत असताना वेगळ्या प्रकारचे रस्ते असतील, रेल्वे मार्ग असतील किंवा अनेक नदी नाले ओढे मध्ये आडवे येतात. तर या सगळ्यांना पास करून म्हणजे क्रॉस ड्रेनेज सारखी विशिष्ट संरचना त्या ठिकाणी तयार करून ते पाणी आपल्याला कॅनॉलचं पुढे प्रवाहित करावं लागतं. अशा ठिकाणी जी विशिष्ट योजना केली जाते त्यास क्रॉस ड्रेनेज वर्क असं म्हणतात. 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. तर क्रॉस ड्रेनेज वर्क म्हणजे काय हे आपण अभ्यासलं की मुख्य धरणापासून किंवा बंधाऱ्यापासून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी ते पाणी हे उताराच्या दिशेने वाहील ही पद्धत विशेषतः विचारात घेऊन ते पाणी वेगळ्या प्रकारच्या कॅनॉल सिस्टीम तयार करून, आता कॅनॉल सिस्टीम मध्ये मेन कॅनॉल आहे, ब्रँच कॅनॉल आहे, डिस्ट्रीब्युटरी कॅनॉल्स आहेत किंवा मग फील्ड कॅनॉल्स आहेत. ह्या ज्या कॅनॉलचे सिस्टीम्स आहेत किंवा टाईप्स आहेत या प्रकाराद्वारे ते पाणी शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचवलं जातं. यासाठी प्रामुख्याने 3 प्रकारे आपल्याला क्रॉस ड्रेनेज वर्क आडवे येतात. तर पहिला जो प्रकार आहे सुपर पॅसेज. आता सुपर पॅसेज म्हणजेच काय की जलसिंचनाचा कोणता एखादा कॅनॉल असेल, ब्रँच कॅनॉल असेल किंवा मेन कॅनॉल असेल, तर त्या ठिकाणी आपल्या मुख्य कॅनॉलला एखादा नदी किंवा ओढा आडवा जात असेल, म्हणजे क्रॉस करून ते पुढे पाणी न्यायचं असेल, तर अशा वेळेला कॅनॉलची FSL म्हणजे फेस साइड लेवल जी आहे ती जर धरणाच्या आपल्या बंधाऱ्याच्या किंवा नदी नाले ओढ्याच्या FSL पेक्षा अधिक खोलीवर असेल, कमी उंचीवर असेल, तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी बॉक्स सारखी सिस्टीम तयार करून, बॉक्स सारखं बांधकाम करून, पुलासारखी रचना करून ते पाणी वरील बाजूने नदीचं किंवा नाल्याचं पाणी पुढे प्रवाहित करावं लागेल आणि कॅनॉलचं पाणी आहे रचना तयार केली जाते, त्याला सुपर पॅसेज असं म्हणतात. म्हणजे प्रामुख्याने सुपर पॅसेज मध्ये कॅनॉलचं FSL जे आहे ते ड्रेन FSL पेक्षा खाली असेल, म्हणजे कॅनॉलचं पाणी खालील बाजूने पुढे प्रवाहित केलं जातं आणि ड्रेन किंवा नदी नाले ओढ्याचं पाणी वरील बाजूने प्रवाहित केलं जातं. त्या ठिकाणी जी पुलासारखी विशिष्ट संरचना करून बॉक्स तयार केला जातो, त्या तयार केलेल्या भागाला सुपर पॅसेज असं म्हणतात. ठीक आहे. क्रॉसिंग म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला नदी